देखील यामध्ये सहभागी झालेत. मेहबूब शेख, मला तुमचा देशाचा आणि महाराष्ट्रामधला आकडा हवाय. असं आहे की ही का निवडणूक घेतली नाही एवढंच सांगा तुम्ही. ही निवडणूक मोदी साहेबांनी गडकरींच्यासाठी एखादी सभा का घेतली नाही एवढंच सांगा, बाकीचं नंतर बघू. नागपूरला सभा झाली ताई. असं आहे की गडकरींच्यासाठी मोदी का झाली, सभा झाली, घेतली झाली. एवढंच सांगा, बाकीचं नंतर बघू. ही निवडणूक एक वेगळी निवडणूक झाली. काय 2014च्या तुलनेत ज्या पद्धतीनं मोदी साहेबाला सहानुभूती होती, तर ह्या वेळेला त्यांच्या विरोधात एक मोठी लाट पाहायला मिळाली. जे फोडाफोडीचं राजकारण भारतीय जनता पार्टीनं महाराष्ट्रामध्ये केलं, पक्ष आत्तापर्यंत फोडले गेले, पण ह्या वेळेला पक्ष चोरले गेले, हे सर्वसामान्य माणसाला पटलं नाही. महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्याच्या मालाला नसलेला भाव, हे मुद्दे प्राकर्षानं त्या ठिकाणी प्रचारामध्ये जाणवले. दमदाटीचा वापर केला गेला. प्रचंड पैसा, म्हणजे काही व्हिडिओ तर असे होते की बूथवर मतदानाच्या दिवशी पैशाचं वाटप केलं गेलं. सत्तेचा वापर एवढा झाला की मेहबूब शेख, मात्र हे फक्त आरोप होते. नाही, आरोप नाही, व्हिडिओ आहेत निखिलाताई, ते व्हिडिओ आहेत. अजून मी तुम्हाला आता व्हिडिओ दाखवतो. म्हणजे एक पीडीसी बँकेची एक शाखा 12-1 वाजेपर्यंत चालू आहे. त्या सगळ्याचा मला फक्त तुमचा आकडा हवाय की त्यामुळे देशातला आकडा आणि राज्यातला आकडा बदलला असं वाटतं. आम्ही राज्यात लढणारे पार्टी आहे. आमचं देशात आम्ही फार ठिकाणी लढत नाही. लक्षद्वीपला एक लढतो, एक हरियाणात जागा लढतोय आणि महाराष्ट्रात आम्ही 10 जागा लढतोय. मी तुम्हाला खात्रीनं सांगतो, या 10 जागेपैकी 9 जागेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांच्या जागा निवडून येतील. एखादी जागा कमी फरकाने जाईल. आणि याला मूळ कारण असं आहे की भारतीय जनता पार्टीचा जो वोटर आहे, ज्यानं भारतीय जनता पार्टी वाढवण्यासाठी जीवाचं रान केलं, रक्ताचं पाणी केलं, तो वोटर आज शांत बसलेला दिसला. आता केशव उपाध्याय साहेब आहेत, ह्यांना आणि माधव भंडारी साहेबांना मी लहानपणीपासून बघतो. एवढ्या त्वेषानं माधव भंडारी साहेब आणि केशव उपाध्याय साहेब बाजू मांडायचे. आज त्यांच्या बोलण्यात पण तेवढे पोटतिडकी जे इथून ते बोलायचे, आता ते नाहीये. याचा कारण असं आहे की ज्या लोकांच्यावर ह्यांनी आयुष्यभर आरोप केले, ज्या लोकांना टार्गेट केलं, ज्या लोकांच्यावर आरोप झाले, जे लोक दोषी होते, त्या सगळ्या लोकांना आज डोक्यावर भारतीय जनता पार्टीने बसवलंय. हे मूळ भाजपलाच पटलेलं नाही. सामान्य माणसाचा नंतरचा भाग आहे. मूळ भारतीय जनता पार्टीलाच हे पटलेलं नाही. त्यामुळं आता निवडणुकीचे निकाल, ही निवडणूक जनतेने ताब्यात घेतलेली आहे. आणि 100% तुम्हाला खात्रीनं सांगतो, महाविकास आघाडीचे 32-35 जागेच्या पुढे जागा ह्या महाविकास आघाडीची. ठीक आहे, केशवजी बोला. मला खरंच ताई असतील काय मेहबूबजी असतील आमच्याबद्दल सद्भावना व्यक्त करतात, तर मी आभारी आहे. पण मुळामध्ये असं आहे की त्याच त्वेषामध्ये, ज्या त्वेषामध्ये तुम्हाला पाहिलंय, त्याच त्वेषामध्ये भूमिका आजही मी ती भाजपची नक्की. कारण भारतीय जनता पार्टीची भूमिका मुळात कार्यकर्ता म्हणून भूमिका ही असते की आम्ही राष्ट्रप्रथम हे मानतो आणि त्यामुळे पद कुणाला मिळतं हा विषयच नसतो आमच्यासाठी. त्यामुळे आम्ही आजही आनंदात, माधवराव असतील, मी असतील, आम्ही सगळेजण त्याच भूमिकेत मांडतो. तो विषय नाही. प्रश्न असा आहे की आतापर्यंत शरद पवार गटाला आतापर्यंत हायस्ट जागा किती मिळाल्या आजपर्यंतच्या इतिहासामध्ये? 8. ते कधी 2 डिजिट झालेले नाहीत. आता लढतायतच 9 जागा. त्यामुळे ते 9 जागा जिंकण्यात दावा ते करतायत. त्यामुळे खरंच आपण, मला असं वाटतं की आपण येऊ त्या मुद्द्यांवर.